श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे 7वी माळ आणि उद्या शनिवार देखील आहे. तर उद्या आपल्याला माहीतच असेल की नवरात्रामधील पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी या 4 दिवसांना खूप सारं महत्त्व दिलेलं असतं आणि या 4 दिवसांमध्ये जर आपण जे काही उपाय केले, सेवा केल्या, त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. हा उद्या आहे 7वी माळ आणि उद्या दुर्गादेवीच्या 7व्या रूपाची आपल्याला पूजा करायची असते. तर दुर्गा मातेचं उद्याचं रूप आहे काळरात्री आणि ह्या काळरात्री रूपाची उद्या आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर घटाला माळ देखील आपल्याला त्याचप्रमाणे अर्पण करायची आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे. तर आपल्याला जर माहीत नसेल की नैवेद्य कोणता दाखवायचा, उद्या कोणती माळ अर्पण करायची, तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, तर तो व्हिडिओ जाऊन चॅनलवर पाहू शकता. उद्या देवीचं रूप आहे कालरात्री आणि कालरात्री म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी देवी, म्हणून या देवीला काळरात्री देवी असं म्हटलं जातं. तर बघा, या दिवशी या देवीची पूजा केली जाते. त्याचबरोबर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ह्या नैवेद्याचं जे ताट आहे तर ते ब्राह्मणांना दिलं जातं. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही घरी आणून जेवू घालू शकता. तसेच या दिवशी आपल्याला या कालरात्री देवीची आराधना करायची असते. जर आपण या दिवशी कालरात्री देवीची भक्ती केली, आराधना केली, सेवा केली, तर आपल्यावर येणारे जे संकट आहेत तर ते दूर होत असतात. आणि पहा, उद्याचा जो रंग आहे तर तो राखाडी आहे आणि राखाडी रंग हा संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधं होण्यासाठी प्रेरित करतो. तर पहा, उद्याचा रंग राखाडी आहे, त्यामुळे उद्या सर्वांनी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. तसेच या दिवशी तुम्हाला प्रभावशाली उपाय देखील करायचा आहे. तर पहा, उद्या शनिवार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. जसं की आपल्याला ह्या दिवशी काळरात्री देवीची पूजा करायची असते आणि ह्या दिवशी आपण जर काळरात्रीची पूजा केली तर आपले जे शत्रू असतात तर त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं आणि शक्ती मिळते आणि एक योग्य तो मार्ग मिळत असतो. यामुळे आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट हे येणार नाही. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमधून हाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय तुम्ही कसा करायचा आहे आणि ते कोणती गोष्ट आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सविस्तर तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये बरेच शत्रू असतात. काही शत्रू हे आपल्या घरातले देखील असतात, तसेच शेजारचे देखील असतात आणि बाहेरचे देखील असतात. आणि आपल्याला बघा, ह्या शत्रूंचा भयंकर त्रास व्हायला लागतो आणि शत्रू हे बघा नेहमी आपले वाईटच व्हावं हीच भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणजेच कसं बघा, आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी जाणार आहोत, एखादं महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होणारच आहे, परंतु ते पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, हे जे बाधा असते ना तर ती त्या शत्रूंपासून आपल्याला लागलेली असते. म्हणूनच आपले जे काही संकट येतात, काही अडचणी येतात, महत्त्वाचे कामं पूर्ण होत नाहीत, तर ते या शत्रूंची वाईट नजर आणि वाईट बाधा असते तर ती आपल्याला लागलेली असते. तर बघा, शत्रू 2 टाईपचे असतात. काही शत्रू हे गुपित असतात आणि काही शत्रू हे आपल्याला दाखवून देतात की आम्ही तुमचे शत्रू आहोत. बऱ्याच वेळा पहा, आपण त्या शत्रूंपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु बघा, काही शत्रू असे असतात की ते आपल्यासमोर एकदम गोड बोलतील आणि थोडंसं बाहेर गेलं की आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतील. म्हणजेच काय, तर आपल्याबद्दल वाईट बोलून आपल्या कसं वाईट होईल याचा तो प्रयत्न करत असतात. आता बघा, बरेच जण असे असतात की समोरून मग चांगले दिसतात,
परंतु त्यांच्या मनामध्ये खूप सारं कपट भरलेलं असतं. तर असे हे शत्रू आसपास देखील असू शकतात. त्यामुळे अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी, अशा शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पहा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, कुटुंबावरती काहीतरी संकट येत असतील, काही विघ्न येत असतील, महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील, घरामध्ये सारखे भांडण होत असतील, कलह होत असतील, तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, जे काही काम आहेत तर ते तुमचे कामं थांबले जात असतील, तुमची प्रगती होत नसेल, यासाठी आपल्याला ह्या नवरात्रीच्या सप्तमीला हा उपाय करायचा आहे. हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे. तर पहा, उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांना खूप विशेष महत्त्व दिलं जातं. पहा, तुमची जी नेहमीची कामं आहेत तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. जे तुम्हाला जी नित्याची कामं आहेत, तुम्ही देवपूजा असेल तर ती तुम्हाला देवाची सर्व कामे करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर पहा, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चमेलीचं तेल जर तुम्हाला भेटलं तर ते तेल आपल्याला घालायचं आहे, किंवा मग तूप घेतलं तरी चालेल. तर तुम्ही तिळाचं तेल जरी घेतलं तरी चालेल. तुम्ही तेल, तूप, तेलाचं तेल, किंवा मग तुमच्याकडे तेही नाही तर मग तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालेल. परंतु तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर ते आवर्जून घ्या. तर पहा, त्यामध्ये आपल्याला एक लांब कापसाची वात लावायची आहे आणि आपल्याला एक तांब्याभर पाणी आपल्या स्वयंपाकघरातून भरून घ्यायचं आहे. आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर हनुमानाच्या मंदिरात. तर उद्या शनिवार आहे, त्यामुळे उद्या आपल्याला ह्या हनुमानाच्या मंदिरात वस्तू घेऊन जायचं आहे. शनिवार हा हनुमानांना आणि शनिदेवांना समर्पित केला जातो आणि त्याचबरोबर हा नवरात्रीमध्ये शनिवार आल्यामुळे या शनिवारला खूप अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर पहा, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला हनुमानांना पाणी अर्पण करायचं आहे आणि हा दिवा जो नेलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. पहा, आपल्याला आपल्याबरोबर एक नारळ देखील घेऊन जायचा आहे. तर एक नारळ घेऊन गेलेला नारळ जो आहे तर तो तिथे आपल्याला फोडायचा नाही, तो तसाच अर्पण करायचा आहे. आता बघा, ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर, दिवा लावल्याच्या नंतर, पाणी अर्पण करून झाल्याच्या नंतर, नारळ वाहून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे बसून एक वेळा हनुमान चालीसा पठण करायचे आहे. आता बघा, ही हनुमान चालीसा आपली पठण करून झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा हा मंत्र 108 वेळा उच्चारायचा आहे, म्हणजेच म्हणायचा. तर बघा, हे सर्व करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती तिथे हनुमानांना व्यक्त करायची आहे. आणि तर पहा, हनुमान हे सर्व संकटांचा नाश करणारे मानले जातात, त्याचबरोबर सर्व शत्रूंचा नाश करणारे मानले जातात. हनुमान हे सर्व देवतांपेक्षा शक्तिशाली देवता आहेत आणि ह्यांच्या चरणी जर आपण गेलो तर आपले जे काही संकट आहेत तर ते सर्व नष्ट होतात. आपले जे शत्रू आहेत तर ते सुद्धा नष्ट होतात. आता बघा, आपल्याला सप्तमीला जे आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायची आहे तर ती आपल्याला आदल्या दिवशी एका वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला, हे जे खडे मीठ आपण घेणार आहोत तर ते आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे. आणि बघा, आपण जेव्हा सर्वजण झोपण्या अगोदर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे मीठ आपल्याला उतरवायचं आहे आणि हे मीठ आपण प्रत्येक व्यक्तीवरून उतरवल्यानंतर आपल्याला ते तर एकच वाटीतलं मीठ तुम्हाला प्रत्येक व्यक्तींवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आता बघा, उतरवून झाल्याच्या नंतर ही जी वाटी आहे तर ती आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहे. ही वाटी आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा काय करायचं आहे, घरातील सर्व सदस्यांनी ते चिमूटभर मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना घ्यायचं आहे. तर पहा, घरातील छोट्या मुलांपासून सुद्धा हे मीठ आपण त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. म्हणजे लहान मुलगा असू द्या किंवा मोठे असू द्या, सर्वांच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या आपल्याला हे टाकायचं आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला जर काही दोष लागले असतील, काही शत्रुबाधा असेल तर ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. आता बघा, तुम्हाला जर उद्या मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही आवर्जून ही एक वस्तू तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उद्या सप्तमी आहे, शनिवार आहे आणि हा उपाय आपल्याला उद्या नक्की करायचा. आता बघा, आपल्याला उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही, परंतु एकदा जर आपण असा हा उपाय करून पाहिला तर पहा, वेळ ही प्रत्येकावर येत असते. एखाद्याला सांगून येते, एखाद्याला न सांगून येते. त्यामुळे वाईट वेळ ही
जेव्हा असते ना त्यावेळेस आपल्याला देवाचीच साथ असते. आपण खूप सारे कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपल्याला जेव्हा यश मिळत नाही ना तेव्हा आपण देवाचाच धावा करत असतो. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे वेगवेगळे उपाय करत चाल. तर पहा, तुम्हाला खरोखरच काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा. तर चला, इथेच करते व्हिडिओचं एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.